पृथ्वी न्यूज, नवा ध्यास नवे पर्व। बनवडी येथे जागृती व संजीवनी विद्यामंदिर यांच्या वतीने आयोजित चौथे आनंददायी उन्हाळी शिबिराचे उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडले। शिक्षण मंडळ बनवडी अंतर्गत जागृती विद्यामंदिर व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2025 ते 26 साठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सनबीम शिक्षण संस्था कराडचे संचालक माननीय श्री प्रशांत लाड उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण मंडळ बनवडीचे अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री शंकरराव खापे होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर मानवडीचे मुख्याध्यापक वाकुर्डे सर यांनी केले। आज आपल्या शाळेमध्ये उन्हाळी शिबिराचा उद्घाटन समारंभ होतोय। आज या उन्हाळी शिबिराच्या उद्घाटन समारंभासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सनबीमचे व्यवस्थापक सन्माननीय प्रशांत लाड सरांचं नेहमीच आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून सहकार्य असतं। सुंदर हस्ताक्षराचा उपक्रम असेल किंवा संगणकाच्या बाबतीतले काही सहकार्य असेल, या बाबतीत नेहमीच सहकार्य करणारे असे प्रमुख अतिथी सन्माननीय प्रशांत लाड सर, संस्थेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय बापू, संस्थेचे उपाध्यक्ष सन्माननीय किशोर पाटील नाना। गेली 4 वर्ष झाली हा उपक्रम आपण राबवतोय आणि मग संस्थेच्या संकल्पनेमधून सुरुवातीला गेली 4 वर्षापूर्वी आपण हा सुरुवातीला उपक्रम सुरू केला। या उन्हाळी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। कला, क्रीडा, व्यक्तिमत्व विकास तसेच विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे। पालकांच्या उत्तम प्रतिसादामुळे शाळेने शिक्षण क्षेत्रात आपला नावलौकिक निर्माण केला असून हे शिबिर त्या परंपरेचाच एक भाग मानले जात आहे। या कार्यक्रमासाठी किशोर पाटील बी कोठावळे के पांढरपट्टे जी पाटील सर, कासम शेख, जागृती विद्यामंदिर बनवडीचे मुख्याध्यापक चव्हाण सर, संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक वाकुर्डे सर, विनायक माळी, शिवाजी करांडे, भाऊ जाधव, अरुण माळी, शिंदे सर समन्वयक, आनंदराव जाधव माजी केंद्र प्रमुख, विद्या घाडगे मॅडम, विकास करांडे बापू यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते। एकंदरीत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे उन्हाळी शिबिर एक प्रेरणादायी व्यासपीठ ठरणार असल्याचे यावेळी व्यक्त करण्यात आले। अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सागर दंडवते, पृथ्वी न्यूज, कराड। जागृती विद्यामंदिर व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर बनवडी यांच्या वतीनं आज या ठिकाणी वासंतिक शिबिराचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं। खरं तर जागृती विद्यामंदिर व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीनं वेगवेगळे उपक्रम राबवले जातात की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचं व्यक्तिमत्व सुधारावं, बाहेरच्या जगाची त्यांना ओळख व्हावी, अशा अनेक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात। आणि यावर्षीच्या जे शिबिर आहे त्याचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये घोडेस्वारी असेल किंवा पोहणं ही जी कला आहे, स्विमिंग जे आपण म्हणतो, ते सुद्धा या ठिकाणी त्यांनी त्याचा समावेश या शिबिरामध्ये केलेला आहे। आणि एक वेगळी ओळख या उपक्रमातून या संस्थेची एक वेगळी ओळख या पंचक्रोशीमध्ये होत आहे। तर हे जे वासंतिक शिबिर आहे त्या वासंतिक शिबिराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा याच्यामध्ये मनापासून सहभागी व्हावं ही विद्यार्थ्यांना सूचना। धन्यवाद। जागृती आणि संजीवनी प्राथमिक विद्यामंदिरमध्ये उन्हाळी शिबिर आयोजित केलेलं। उन्हाळी शिबिर आयोजित करण्यामागचा प्रमुख उद्देश जे विद्यार्थी शिक्षण घेत असताना जे त्यांना ज्ञान मिळत नाही ते कृतीयुक्त ज्ञान या शिबिराच्या माध्यमातून मिळावं आणि विशेषतः विद्यार्थ्यांना ते पुढच्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग होईल। अलीकडे व्यावसायिक शिक्षण दिलं जातं, त्याच पद्धतीनं थोडंफार मुलांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडावी आणि आपल्याला हे शिक्षण कृतीयुक्त कसं चांगलं देता येईल यासाठी आमच्या संस्थेच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून विशेषतः प्रयत्न आहे। मुलांना शालेय जीवनामध्ये एक वेगळा आनंद या शिबिराच्या माध्यमातून मिळावा। नुसतं पुस्तकी ज्ञान घेणं आणि कृतीयुक्त ज्ञान घेणं हा फरक मुलांच्यामध्ये निश्चितपणानं जाणवेल आणि त्या माध्यमातून मुलांना या शिक्षणाचा शिबिराचा चांगल्या पद्धतीने उपयोग होईल, हा या पाठीमागचा उद्देश आहे।